आणि आताची मोठी बातमी समोर येते। वाल्मिक कराडला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। कराडला एकूण 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कराडवरती सध्या खंडणी प्रकरणामध्ये आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या एकमेकांच्या कनेक्शन संदर्भातली महत्त्वाची अशी ही सुनावणी होती आणि आता कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वाल्मिक कराड याला आज कोर्टात हजर केलं जाणार होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा एसआयटीच्या वतीनं वाल्मिक कराडची कोठडी ही जास्तीत जास्त वाढवून मागण्याचा प्रयत्न होता। आज कोणकोणते पुरावे खरं तर एसआयटीनं सादर केलेत हे पाहणं ही महत्त्वाचं ठरणार आहे। खंडणी प्रकरणात म्हणजेच मुळात बीडमधील एका कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता आणि त्यातच एका हत्येशी सुद्धा याचा संबंध असल्याची माहिती आणि त्या संदर्भातच सध्या आपण बघतोय वेगवेगळे आरोप प्रत्यारोप रंगतायत। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असं कळतंय? प्रज्ञा, नक्कीच काही वेळापूर्वीच सुनावणी झाली आणि वाल्मिक कराडला पुन्हा एकदा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। आपण जर बघितलं खंडणी प्रकरणात आधीच तो न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आली होती, मात्र मोक्का लागल्यानंतर त्याची जी आहे तर एसआयटी कडून जी आहे तर पोलीस कोठडी मागण्यात आली होती आणि 7 दिवसांची ही पोलीस कोठडी आज संपली होती। त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार होतं। व्हीसीद्वारे त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि यावेळी हत्या प्रकरणात जे आहे तर जो मोक्का प्रकरण आहे त्यात वाल्मिक कराडला जे आहे तर न्यायालयीन 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली। त्यामुळे वाल्मिक कराडला कुठेतरी हा दिलासा मिळालाय का असंही म्हणता येईल। मात्र यानंतर आणखी काय कोर्टात घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता जे आहे तर वाल्मिक कराडला जे आहे तर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे तर मोक्का प्रकरणात सुनावण्यात आलेली आहे। नक्कीच। मात्र मोहसिन, जामिनाचा मार्ग त्यामुळे मोकळा होतोय का याबद्दल काय अधिक माहिती वाल्मिक कराडच्या वकिलांनी काही माहिती दिली आहे का? काही वेळापूर्वीच ही सगळी प्रक्रिया पार पडली आहे। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की वाल्मिक कराडचे वकील जे आहे तर जामीन अर्जासाठी आज अर्ज दाखल करतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण न्यायालयीन कोठडी जेव्हा मिळते त्यानंतर जे आहे तर जामिनीचा मार्ग मोकळा होतो। मात्र आता या मोक्का प्रकरणात नेमकं काय काय समोर होतं, आणखी काय पुरावे सादर केले जातात का, आणि दुसरं म्हणजे की वाल्मिक कराडच्या वकिलाकडून आज जामिनीसाठी अर्ज दाखल केला जातो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आता काही वेळापूर्वी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। आता पुढची भूमिका वाल्मिक कराडच्या वकिलांची काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मोहसिन, मात्र सध्या जी सुनावणी पार पडत होती त्या सुनावणीत कोणकोणते महत्त्वाचे पुरावे देण्यात आले होते, एसआयटी कडनं काय नेमकी बाजू मांडण्यात आली, काही कळू शकले का? हा सगळा जो आता न्यायालयात सगळ्या गोष्टी घडल्या आहेत त्याबाबत अजून माहितीच बाहेर आलेली नाहीये। मात्र काही वेळापूर्वीच व्हीसी सुरू झाली आणि तात्काळ लगेच जे आहे तर न्यायालयीन कोठडी जी आहे तर ती सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे नेमकं कोर्टात काय काय घडलं, वकिलांनी आरोपीच्या वकिलांनी काय भूमिका मांडली आणि सीआयडी कडून काय सांगण्यात आलं ह्या गोष्टी अजून बाहेर आलेल्या नाहीये। मात्र थोड्या वेळात नेमकं न्यायालयात काय घडलं हे सुद्धा बाहेर येईल। मात्र वाल्मिक कराडला जे आहे तर आज तिथं पोलीस कोठडी संपली होती आणि त्याला आज जे आहे तर 7 दिवसाची तिची कोठडी संपली होती आणि न्यायालयात व्हीसीद्वारे जे आहे तर हजर करण्यात आलं आणि त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। नक्कीच। मात्र त्यामुळेच न्यायालयीन कोठडीमुळे पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणामध्ये जामीन घेतला जातो का वाल्मिक कराडसाठी, कारण त्याला जामीन मिळण्याची शक्यता आता जास्त आहे आणि वाल्मिक कराडला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खरं तर पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली, मात्र तरीही न्यायालयीन कोठडीही देण्यात आली आहे। व्हीसीद्वारे वाल्मिक कराडची ही सुनावणी झाली अशी ही माहिती समोर येते आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।